आंबोडे संघाची जी काही आपली फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करायची आहे. आपल्यासोबत मुख्यमंत्र्यावर विक्रांतजी पाटील इथे उपस्थित आहेत. मी दीपक पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंत्र्यावर करावा. सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत आणि अतिथी देव भव. आज आपल्यासोबत जेही अतिथी आहेत त्या सर्वांचा आदर सत्कार तर आपण या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. चला आपण मॅचला इथे सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना तो आपल्या भेटीला येतोय. सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड लक टीम गुड्डू 11 वसुरी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली. या सध्याच्या घडीला ज्याचा खेळ जो प्रत्येक प्रेक्षकाला पाहावासा वाटतो आणि हवासा वाटतो असा राहुल पाटील फलंदाजी करण्याकरता आलाय. नॉन स्ट्राइक एंडकडे सागर. आशिष पाटील पहिला बॉल. इथे राहुल पाटील चुकी करतोय की काय असं चित्र होतं आणि बचावला गेलाय. पहिल्याच बॉलला इथे बचावलाय राहुल. अगदी अप्रतिम चेंडूची हाताळणी होती. तिथे डिफेन्सचा प्रयत्न होता. या टीमचा तारणहार आहे. पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं की एक संधी निर्माण होते की काय. खूप चांगला खेळ राहुलचा सातत्यानं या सीझन मध्ये मला पाहायला मिळतोय. खरी कमाल त्याने केली शिवकृपा वैतरणेश्वर चषक मध्ये. टीम मीरा रोड रॉयल स्टनर मीरा रोडला त्यानं एका हाती पराभूत केलं आणि रॉयल स्टनरला परतीचा प्रवास करायला भाग पडलं. नजीब मुल्ला ट्रॉफीचा विजेता संघ होता तो रॉयल स्टनर मीरा रोड ज्याला त्यांनी पराभूत केलं. सगळ्यात या सीझनची नाही मी म्हणतो आतापर्यंतच्या त्यांच्या क्रिकेटच्या प्रवासातला सर्वात मोठा विजय होता तो. पुढचा बॉल आशिष पाटील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटची कडा घेतली आहे. बिहाइंड द विकेट चुकी झाली. एक रन तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या रन करता कॉलिंग केलं जाईल आणि दुसऱ्या रन करता आले.
सुरक्षित 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 3 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 3 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अगदी चांगला खेळ दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर घोडगाव संघ मागची कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपली दहशत ज्या संघानं सातत्यपूर्ण ठेवली आहे तो अतुल यांनी एक काळ खूप जबरदस्त गाजवला. त्यानंतर आता आशिष असतील, सागर असतील, सूरज असतील जे या गुडगाव संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे खोलटप्प्याचा होता. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोचते ती 4 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ त्यानंतर 4 धावा. आशिष पाटील एक जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कारकिर्दी सातत्यानं चांगल्या गोलंदाजी करता ओळखला जातो आणि ती चांगली गोलंदाजी सध्या तो अद्यावत करतोय. राहुल पाटील इथं स्ट्रायकर येईल. सफल आणि सफल राहुल पाटीलचा एक ट्रेडमार्क फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश झालाय. षटकार. राहुल पाटीलचा आणि तो ट्रेडमार्क स्ट्रोक तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 10 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आशिष पाटील. इथे मात्र हा बॉल वळवला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. तिथे चौकाराच्या दिशेने चेंडू चाललाय आणि सीमारेषेच्या नजदीक जोपर्यंत फील्ड केला थोडासा फटका चुकला असं म्हणायला हरकत नाही. बॉडी लाईनवर फुलटॉस होता ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं असतं. मात्र राहुलनं तिथे आधीच मन बनवलं होतं. प्री माइंडेड स्ट्रोक होता. पंच तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. इट्स अ फेअर बॉल. यावेळेस मात्र बॉलला पुन्हा एकदा तिथे रिव्हर्सच्या माध्यमातून खेळलाय. बॉल सीमारेषा पार. यावेळेस चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटीलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि आपला तो फॉर्म त्यानं या मैदानाच्या आतही बरकरार राखलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 16 धावा. टीम गणेशपुरी इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये टीम कोंडले. काय नाव आहे त्यांचा? जय महाकाल. काय काहीतरी दिलाय ना. शंकराचंच नाव आहे पण काय महाकाल का काहीतरी. शिवकृपा कोंडले आणि गणेशपुरी या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालाय. 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हर्षल एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे ज्याच्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे त्याच्या वतीनं तो साकारला जाईल. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल कारण जी पाबंदी होती मॅन्डेटरी पॉवर प्लेची ती हटली गेली आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळत आहेत.
6 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेरची मुभा आहे आणि 6 खेळाडू तिथे 38 सर्कलच्या बाहेर ते आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज हर्षल तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्यानं चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. डबल करता कॉलिंग आहे आणि वेगानं दुसऱ्या धावे करता आलेत. एक एक तुमची हलकी चूक ती हेरली जाईल. त्यामुळे इथे फंबल करून ते चालणार नाही. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर खूप चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग करण्याकरता खूप जास्त अडथळे येत आहेत असं काही चित्र नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर फंबल केलं नाही तर मग तुम्हाला रन्स रोखता येतील. यावेळेस 2 घेतल्या. 2च्या मदतीनं धावा संख्या 18 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल घुटना टेक फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. माघारी परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम आंबोडेला. फलंदाज सागर त्याच्या पारीचा अंत. खेळाडू बाद. जे आंबोडे संघाचे खेळाडू कक्षाच्या बाहेर आहेत. आपल्याला आतमध्ये जायचंय. खेळाडू कक्ष तुमच्याकरता बनवला गेलाय आणि तिथेच आपल्याला बसायचंय. दोन बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल पाटील आणि अक्षय पाटील 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज हर्षल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. पुढचा बॉल हर्षलचा अक्षय पाटील करता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. वा काय प्रयत्न होते. लाजवाब एफर्ट. 100% समर्पण याला म्हणतात. ते 100% समर्पण. तिथे गोलंदाजी केल्यानंतर बॉडीचा बॅलन्स बिघडल्यानंतर जे क्षेत्ररक्षण केलं ना अगदीच काबिल तारीफ होता. हे बघा तिथे डिफेन्सचा प्रयत्न होता आणि अगदी 100% ट्राय. 100% ट्राय. 3 चेंडूचा खेळ. तर नंतर धावा संख्या जर आपण पाहिली तर 18 धावा दाफलकावर आहेत. हर्षलचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुढे सरसावला. फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये आशिष पाटील आहे. तो चुकी करणार नाही. त्याने टिपलाय झेल आणि संपवलाय अक्षय पाटीलचा खेळ. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तर नंतर दाफलकावर धावा संख्या जर आपण पाहिली तर 18 धावा या दाफलकावर आहेत. या ओव्हरमध्ये रन्स बनत नाहीये. 2 विकेट आल्यात. हर्षलची तारीफ करावी लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होते. धावा संख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 19 या आकड्यावर. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करणं गोडगावकरांकरता खूप महत्वाचं आहे आणि ती शांतता जर कोणी प्रस्थापित केली असेल तर ते नाव आहे हर्षल. चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरनं भेदक मारा तो त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. राहुल पाटीलला विशेष करून त्यानं नॉनस्ट्राईक एंडकडे ठेवलं. 5 बॉल राहुल नॉनस्ट्राईक एंडकडे राहिला. ते त्याच्या ओव्हरमधलं सफलतेचं प्रमुख कारण आहे. शेवटचा बॉल गोलंदाज हर्षल जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर राहुल पाटील उभा आहे. छोटा प्लेनचा बॉल ओव्हर दी कव्हर खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार मारा परावर्तित होईल. राहुल पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4.
वन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. धावा संख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. षटकार जर येतील तर त्याला झेलमध्ये कन्वर्ट केलं तर 200 रुपये आजचा संपूर्ण दिवस आयोजकांच्या वतीने आपल्याला दिलं जाईल. फक्त प्रेक्षकांकरता ही प्राइज आहे, खेळाडूंकरता नसेल. भुवन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं चांगला बॉल आहे. इथे फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि विकेटचं पतन माघारी परतावं लागेल. विकेट डाऊन इयर. फलंदाज पंकज बाद. तिथे स्वतः राहुल सांगतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अनिकेत तो जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पाटील एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय, मात्र त्याला साथ देईल कोण हा खूप मोठा प्रश्न तो सध्या मैदानाच्या आतमध्ये भिडसावत असताना टीम अंबोडीला आपल्याला पाहायला मिळतोय. भुवन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता समोर स्ट्रायकर एंडकडे अनिकेत उभा आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल फक्त दिशा दिली. एक सिंगलमध्ये चेंडूला रोटेट केलं. हे चांगलं काम आहे, कारण राहुल पाटील चांगल्या फलंदाजी करता ओळखला जातो. ज्याला स्ट्रायकर एंडकडे आणणं ते गरजेचं आहे. आणि एक सिंगलच्या मदतीनं तिथे स्ट्राईक रोटेट केली. धावासंख्येमध्ये वाढ केली. धावासंख्या पुढे सरकत असताना 24 धावा. एक चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. गोलंदाज भुवन ज्या पहिल्या बॉलवर सफलता मिळाली. अगदी दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांनाच अनुभवता आलं. गाड्या आपण रोडच्या बाजूला पार्क करायच्या नाहीयेत. पार्किंग झोन आहे, तिथे येऊन आपण गाड्या पार्क करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळीचा बॉल धाव डॉटच्या स्वरूपाने वळत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, चुकीचा फटका पुन्हा एकदा चेंज केला. शॉर्ट सिलेक्शन मध्ये गडबड ती यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 3 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24 या आकड्यावर स्थिर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भुवन चांगली गोलंदाजी करतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस राहुल पाटील बॉलला उडवतोय आणि पाठवतोय सीमा रेषा पार. जस्ट शॉट, वन बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमा रेषा पार, चौकार 4. चार चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 28 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बॅलन्स आहे आणि कशा पद्धतीची कामगिरी येणार आहे 2 बॉल्सवर इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल ते आपल्याला बघायचं. भूषण आपल्या षटकातील भुवन आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे राहुल पाटील एकच चुकी सातत्यानं करताना पाहायला मिळालाय आणि या चुकीनं त्याची दांडी उडवली आहे. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. राहुल पाटील बाद.
सातत्याने रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात इथे राहुलला माघारी परतावं लागलं. एक महत्वपूर्ण विकेट ती संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अक्षय तो दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक रन जी दाफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 ओव्हरचा खेळ इथे घोडगाव संघ या मॅचवर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या गोलंदाजीची छाप सोडतोय. 29 ही धावसंख्या दाफलकावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आशिष पाटीलच्या विरोधात 16 आल्या, मात्र त्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावली गेली. सन्माननीय शैलेजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. भाऊजी आहेत गावचे आणि ते इथे आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. धावसंख्या 29 आहे. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. नवीन गोलंदाज लगेचच आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचं आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक ते हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दर्शन तो येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. क्षेत्ररक्षण खराब झालंय, त्याचा फायदा मिळतोय. 2 कंप्लीट झाले, तिसऱ्या धावे करता आलेत आणि तब्बल 3 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 32 धावा या दाफलकावर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये आहेत, अक्षय आणि अनिकेत, ज्यांना या डावाला सावरावं लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. अनिकेत जो स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि इथे झेल कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. टीम गणेशपुरी आणि कोंडले दोन्ही संघ सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅच मध्ये हे 2 टीम इन ऍक्शन असतील. यावेळेचा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघालाय. व्हाईटचा इशारा आला. हिमांशू जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सध्या दाफलकावर 33 आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या दरम्यान गरज होती एका षटकाराची आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज तिथे प्रेक्षकाला मिळेल. या 200 रुपये घेण्याकरता यायचंय मुख्य मंचावर. गावदेवी ग्रुप मोहटाचा पाडा यांच्या वतीनं 200 रुपये आहेत. आज प्रत्येक प्रेक्षकाला जर षटकाराला झेल मध्ये कन्वर्ट केलं तर 200 रुपये जो दर्शक यहाँ पर बैठे हैं, अगर सिक्सर को कैच में कन्वर्ट करते हो तो 200 रुपये का नगद इनाम मिलेगा. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते आणि 40 ऑन बोर्ड. 40 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. सावरावं लागेल इथून दर्शनला, कारण आपल्या 2 गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडीशी इथे डेड बॉलचा इशारा आहे. पंचांनी थांबवलं होतं गोलंदाजाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. दर्शन समोर स्ट्रायकर एंडकडे, त्याच्या विरोधात फलंदाज हिमांशू उभा आहे.
यावेळेस मात्र हा बॉल हिमांशूने बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल वेगानं चाललाय, थर्ड मॅन मधनं सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या चौकारानं वाढून 44-44. ट्रिपल 4 जी स्विफ्ट आहे थोडीशी बाजूला घ्यायची, रोड मध्ये कोणी उभी करायची नाही. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे वेगाने झेपावतो, 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसऱ्या करता धावण्याचा प्रयत्न आहे, वेगाने आलेत, 2 कंप्लीट. हिमांशू भाचे आहेत या गावचे आणि अगदी चांगला खेळ तो सध्या हिमांशूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मामाच्या गावाला आल्यानंतर अगदी सर्वच मामांना प्रभावित केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 46 धावा या आपल्याला धावफलकावर लागत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा बॉल या डावाचा तो शिल्लक आहे. यावेळेस मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला, निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करता टीम गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम कोंडले ज्यांच्यामध्ये मॅच होईल. आणि टॉस करण्याकरता यायचे गोडगाव संघ, आपण जो समोरचा खेळाडू कक्ष आहे तिथे बसायचे. मोठ्याचे बाळचे सन्माननीय बाळारामजी पाटील इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे सहकारी निखिल वाकळे जे आपल्यासोबत जोडले जातील. कक्ष आपल्याकडे आहे. टॉस बॉक्स जो आहे तिथून बाजूला व्हा प्लीज. हात जोडून विनंती तुम्हाला, तुमची उपस्थिती गरजेची आम्हाला, परंतु आज मेगा फायनलचा दिवस आहे त्यामुळे जिथे गॅलरीज आहेत, प्रेक्षक स्टँड आहे, तिथून ही स्पर्धा किंवा हे सामने तुम्ही पाहू शकता. आजचा रविवारचा दिवस आहे. महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या चरणी नतमस्तक होऊन जेजुरीच्या राजाला इथून सादर प्रणाम करून जाऊयात सरळ क्रीडांगणावरती, जिथे घोटगाव आणि आंबोडा या 2 टीम खरं तर सज्ज आहेत. पहिलीच लढत आपण पाहिली वसुरी आणि त्या विपक्षामध्ये आपटी, आणि आपटी बी संघानं आज काल इथे पूर्णतः इतिहास रचलाय. निश्चितच आपटी संघाचं मनापासून इथे अभिनंदन आपण करूयात. फायनल करता त्यांना शुभेच्छा आहेत.
टीम कोंडले संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एक खेळाडू सन्माननीय मितेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की कृपा करून आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. आणि निलेश हरळ आपल्याला रिक्वेस्ट आहे की खेळाडूंची पूर्ण नावं घ्या, कारण एकाच नावाचे 3-3, 4-4 खेळाडू वेगवेगळ्या संघांमध्ये असू शकतात. त्यामुळे ही खबरदारी घेणं आपलं काम आहे. टायमिंग लिमिट खरं तर आता कल्पेशलाच सांगावं लागेल की ऑन स्क्रीन जरी टायमर लावला तरी चालेल, कारण आज शेवटचा दिवस आहे. सामने 4 षटकांचे आहेत, याची देखील नोंद घ्या. पहिली फेरी आपण खेळवतोय. पहिला सामना सुरू आहे. अंबोडा आणि त्या विपक्षात घोडगाव. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल पाटील. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय. पहिला अत्यंत विस्फोटक फटका षटकार. गुडगाव संघाचा तो जरी बलदंड एक विस्फोटक फलंदाज असला तरी व्यावसायिक क्रिकेटमध्ये साई मित्र परिवार या नावानं विरसनजी पाटील साहेबांनी जे एकत्रित जोडलं सगळ्यांना, त्यामध्ये प्रमुख दावेदारी या खेळाडूंना दाखवली. फटका पहा, प्रॉपर कॉपी बुक स्टाईल. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू निघून जाईल. आणखीन एका चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. इकडे आमचे निखिल बाबू असतील. या सगळ्यांनी एक व्यावसायिक क्रिकेटला कुठेतरी नवीन खेळाडूंना प्लॅटफॉर्म प्राप्त व्हावा या अनुषंगानं त्यांनी एक मोठा संघ बनवला आणि त्यातूनच या सगळ्या धुरंदर खेळाडूंची रणनीती सस्ताना आपण पाहिली. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकाचा पाठलाग सुरू आहे. खरं तर 47 या आकड्याचा. अजूनही विजयाकरता 37 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक केला राहुल पाटीलनं. शॉट सिली मिडॉनला, जिथून एक सिंगल कनेक्ट झाली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल 11 या आकड्यावरती आहे. मी बऱ्याचदा म्हणतो ना की एखाद्याचा गोल्डन पिरियड एकदा चालू झाला ना की मग त्याला कितीही समोर प्रतिभा संपन्न खेळाडू असू द्या, त्याला थांबवणं मुश्किल आहे. आणि तेच कदाचित आपटी संघाच्या बाबतीत मी इथून सांगेन. त्यांचा सुवर्ण काळ सुरू झाला आता. फटका चांगला आहे इनफिल्डच्या डोक्यावरून. टायमिंग थोडंसं कमी आणि लँडिंग सेफ. जिथे नो मॅन्स लँड, क्षेत्ररक्षक विरहित जागा होती, तिथून मात्र धावा कनेक्ट झाल्यात. परंतु पहा, तुम्ही मीचा खेळ इथे सुरू आहे. पहिला डाऊन द एंड चेक करावा लागणार आहे आणि तदनंतर मग आपल्याला अप्पर एंड पर्यंत पोहोचावं लागेल. कधी कधी नशीब फिरले ना की मग असं होतं. नाही, फलंदाज तोच आउट आहे, परंतु धाव वाढेल आणि स्ट्राईकचा हिशोब आहे इथे आता. त्यामुळे एक धाव जोडली जाईल टीमची अतिरिक्त स्वरूपात. कोंडले संघ टॉस साठी चला आपण या. प्रेझेंटेशन बॉक्स
टॉसबॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अक्षयजी पांडव तुमच्यासोबत तिथे जोडले जातील. आज अत्यंत मोठा दिवस आहे आणि सगळ्या कट्टर क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आजच्या दिवसाची रणनीती फार मोठी असणार आहे. तिथे त्या एंडला आउट आहे, इथे फलंदाज सेफ आहे पहिल्या एंडला आणि अप्पर एंडला एक ऑथराइज धाव एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 12 ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा 5 चेंडूंच्या खेळाच्या समवेत धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि पाठलाग सुरू आहे सध्या. इथे पहा, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अनसक्सेसफुल त्याचे प्रयत्न. सावली क्रिएशनची मेहनत आणि एक मराठी उद्योजक आदरणीय हरेशजी पालवी असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं, मी बऱ्याचदा म्हणतो की शहरी विभागात काम करणं सोपं आहे कारण तिथे इंटरनेटचा स्पीड तुम्हाला मिळतो, परंतु कल्पेश अल्पेश ही जोडी किंवा हरेश जे असतील त्यांनी काम कुठे केलं जिथं दुर्गम भाग आहे, जिथे इंटरनेट पोचत नाही, जिथे खरं तर तिथं कसरत करत, म्हणजे कल्पेशचं फार बारीक लक्ष असतं या गोष्टींवर आणि ग्रामीण भागातल्या अत्यंत दुर्गम भागातल्या खेळाडूंना पडद्यावर आणण्याचं काम ऑफिशियली कोणी केलं असेल तर ते सावली क्रिएशननं सर्वप्रथम या विभागात केलं. चला, दुसरा गोलंदाज पंकज. मॅन ऑफ द मॅच साठी देखील ब्रँड पार्टनरशिप सावली क्रिएशनच्या वतीनंच या मॅच करता, या स्पर्धांकरता इथून दिली गेली आहे. 35 धावसंख्येची गरज आहे. पंकज आलेत. षटकाराच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांकरता मंडळाच्या सगळ्या नवतरुण युवकांकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फुलटॉस होता. सागर पाटील त्या संधीचं सोनं केल्याशिवाय सोडणार नाही. बॉल चाललाय मिड विकेटला, चेंडू निघून जाईल, सीमारेषे पलीकडे आलाय. दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. घोडगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि आमचे परममित्र संकेतजी ठाकरे ते देखील त्यांच्या संघाला पाठबळ देण्याकरता इथं उपस्थित झालेत. मैत्रीच्या दुनियेतला एक राजा माणूस आहे आणि जिथं जिथं मदत लागते तिथं तिथं तो तत्परतेनं पोचतो. आमचे जुने सहकारी या स्पर्धेचा ते देखील आनंद घेत आहेत. संघाची टोटल पोचली आहे ती 18 या आकड्यावरती. विजयाकरता 29 धावांची अजूनही गरज आहे. 29 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम घोडगाव. घोडगाव संघ म्हटल्यानंतर आदरणीय किरण पाटील सरांचं जुनं क्रिकेट आणि तदनंतर मग त्या पूर्ण अकलोली गणेशपुरी वज्रेश्वरी पट्ट्यात त्या माणसानं गाजवला. अक्षरशः एक काळ होता. इथे पहा, जज केलंय बॉलला. प्रेडिक्शन फार प्रॉपर आहे त्यामुळे पंच विजय बटाला सर इथून इशारा करतात. एक्स्ट्रा धावसंख्येची रणनीती इथून धावफलकावर कनेक्ट केली जाईल आणि संघाची टोटल पोहोचली आहे 19 आकड्यावरती. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा. 19 आकडा आला आणि पुढच्याच महिन्यात, म्हणजे याच महिन्यात, मला वाटतं आजची 1 तारीख आहे. आजचा दिवस खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासाकरता सगळ्यात काळा. 1689ला अगदी ती देखील आज चर्चा आपण जरूर करू. सुपर बॉलिंग, म्हणजे निलेश एकाला पकडायला 80,000 लागले, म्हणजे राजाची ताकद किती असावी. छत्रपती संभाजीराजे तुळापूरच्या त्या बधुस्तंभावर त्यांना साखळ दंड फेकले, म्हणजे लांबून ते देखील इतकी हिंमत होत नव्हती कोणाची. आणि 1 फेब्रुवारी 1689ला मुकरब खानाचा वेढा तिथे पडला आणि छत्रपती संभाजीराजा आपला राजा जेरबंद झाला. खरं तर फितूर या मातीत पैदा झाले म्हणून हे सगळं इतिहास. फटका चांगला, बॉल चालला लॉंग ऑनला, तिथून प्रोटेक्शन येईल आणि एक धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावे संख्येचा तो देखील प्रयत्न आणि तो देखील इथून सफल. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर. गणेशपुरी संघ ही शेवटची सूचना आहे तुम्हाला. टॉस करता लवकर या, अन्यथा पेनल्टीचा सामना इथून करावा लागू शकतो. त्यामुळे मयुरेश पाटील असतील किंवा अशोक आपण असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण वेगाने या. बॅटची कडा आणि आता इथे केलाय पलटवार.
निश्चितच टीम आंबोडाला मिळतेय इथून अजून एक सफलता. विकेट नंबर 2चं पतन. मिस्टर सागर पाटील मिस्टर डेंजर निघालाय मैदानातून परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. वाडा तालुक्यात देखील पाहायला मिळायचं की जे क्वालिटी प्लेयर्स आहेत ते एका क्रीडांगणावर येऊन सराव करायचे आणि म्हणून क्रिकेटचा एक्सटेंट तुमचा वाढत जातो. कदाचित आता ते तुम्ही सांगताय की घोडगाव आंबोडा गणेशपुरी या विभागात सगळे खेळाडू बऱ्याचदा एकत्र असतात आणि ते गरजेचं आहे. पण जे जे चांगले गोलंदाज आहेत चांगले फलंदाज आहेत त्यांनी एकत्रित येऊन सराव केला पाहिजे. त्यातून काही नवीन गोष्टी तुम्ही निश्चित शिकता. आणि गणेशपुरी संघाचा कर्णधार इथे दाखल झाला. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करता एका बाजूला कोंडले संघ आणि त्या विपक्षामध्ये गणेशपुरी अशी लढत आहे. चला स्पीडअप करा. पंकज या षटकातील बॉलचा खेळ संपलाय तो 4. फटका पहा. प्रॉपर कॉपीबुक स्टाईल बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. दुसरी धाव अत्यंत वेगानं कनेक्ट केली आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. आपण काल देखील चर्चा करत होतो. सन्माननीय संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं आपण मनापासून स्वागत करूयात. सन्माननीय संतोषजी पाटील साहेब औदुंबर वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर, त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॅकफुटवर जाऊन इथे स्क्वेअर कट केलाय. सन्माननीय राजेशजी मुकणे साहेब जिल्हा परिषद पालघरचे सदस्य माजी ते देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. एंड ऑफ दी नाणेफेक इथे केली जाते. या दोन्ही कॅप्टन जे आपल्यासोबत उपस्थित आहेत ईशान्यांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करतोय. आई गावदेवी असा कॉल दिलाय आणि आई गावदेवी चषक असं आलंय. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फील्ड पास. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. आपल्या विभागात ही स्पर्धा सुरू आहे. कोंडले संघ इथला जवळचाच एक संघ आहे. कसं वाटतंय या कोंडले विभागात एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आई गावदेवी ग्रुपच्या वतीने केलंय, त्याबद्दल काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे आणि खेळायलाही खूप मजा आहे. शुभेच्छा असतील. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही इथे. धन्यवाद दोन्ही कॅप्टनचा. आणि टॉस झालाय. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम कोंडलेनं. 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 22 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 25 सर केल्यात. आता उरलेल्या 2 षटकामध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. 11-11ची सरासरी इथून घोडगाव संघाला राखावी लागणार आहे. सन्माननीय राजेशजी मुकणे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. एक शांत स्वभावाचा दिलदार मनाचा राजा माणूस, म्हणजे फार कमी बोलतात परंतु कामं फार तत्परतेने करतात. इथे फटका पहा. पुन्हा एकदा लॉंग ऑफला समोर आहे राहुल आणि डीप मधून अक्षरशः शेवटच्या क्षणी दुसरा खेळाडू आहे परंतु शैली राहुल सारखीच जाणवली. हा बंधुराज आहे, म्हणजे अक्षय पाटील त्या झोनमध्ये तिथे आहेत. असं म्हणतात ना की अनुवंशिक लक्षणं, म्हणूनच आपण म्हणतो ना की हा माझ्या पाठीवरचा आहे, रक्ताचं नातं आहे. शेवटी त्या अक्षय पाटीलमध्ये ती शैली जाणवली. 2 धावा धावफलकावर कनेक्ट होतात. टीमची टोटल 27. विजयाकरता 20 धावांची गरज आहे. उर्वरित 11 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. गती परिवर्तित केली आणि आता फटका फसलाय. यष्टीरक्षकानं इथे टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. संभाजी महाराज आज बलिदान मास सुरू होतोय खरं तर 40 दिवसाचा आणि कट्टर शिवभक्त जे आहेत ते खरं तर आजपासून त्या बलिदान मासाचं पालन देखील करतील. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1689 महाराष्ट्राच्या इतिहासातला अत्यंत काळा दिवस
इतिहास कदाचित वेगळा दिसला असता आपल्याला, परंतु वयाच्या 32व्या वर्षी इंद्रायणी भीमेच्या तीरावर अगदी संगमावर छत्रपती संभाजीराजांना ज्या दिवशी जेरबंद केलं, खरं तर गणोजी शिर्के आणि मालोजी शिर्क्यांनी जी गद्दारी केली आणि या महाराष्ट्राच्या मातीला सुरुंग लावला, आपले छत्रपती तब्बल 80,000 सैनिक घेऊन मुकरब खान त्या संगमेश्वरात पोहोचला होता. इथे खरं तर वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू आदळला देहयष्टीवर आणि तदनंतर पुन्हा चेंडू निघाला सिलिमिडॉनच्या क्षेत्रात, जिथून एक सिंगल कनेक्ट होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या फ्लाय होते 28 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अनिकेत आतापर्यंत 3 बॉलचं सत्र त्याच्या माध्यमातून संपलंय. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावा इथून मात्र गरजेच्या आहेत. काल खरं तर 1 चेंडूत 1 धाव आणि तो प्रवास जिंकला आपटी संघानं आणि तिथून त्यांचे नशीब चमकले. ते आता थेट पोचलेत फायनलमध्ये. यंगस्टार आपटी प्रशांत दादांची मेहनत आणि प्रशांत दादा सांगायचे त्यांना आवर्जून की किती वेळा हारा, परंतु तुम्ही फक्त खेळायला या, आपण लढत राहू. एक दिवस नक्की एक सूर्य असा उगवेल की ज्या दिवशी आपण इतिहास रचू. यंगस्टर आपटी मात्र पोहोचली आहे थेट फायनलमध्ये. फटका चांगला आहे, बॉल स्टिअर केला, बॉल चालला गॅपमध्ये. 2 खेळाडू ट्रॅक करतायत. चेंडू अत्यंत वेगानं सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर द रोप इथे आलाय चौकार. सन्माननीय रवी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जांभूळपाड्याचं व्यक्तिमत्व. त्यांना विनंती आहे, दादा आपण या, आपलं हार्दिक स्वागत आहे या मुख्य क्रीडा मंचावर. सन्माननीय आदरणीय रवी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. टीमची टोटल 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 15 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू आहेत 8 आणि विजयाकरता 15 या धावसंख्येची गरज आहे. आदरणीय महेशजी वारगडे ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मेहनत आहे प्रत्येकाची. गावदेवी मित्रमंडळाची खरं तर मेहनत आहे. घरचे सगळे मागचे काही दिवस या सगळ्यांना शोधतायत आणि काल तर मयूरला ज्या पद्धतीनं पाहिलं क्रीडांगणावरती मेहनत घेताना. इथे फटका फसलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 30 यार्डला पार करत लँडिंग सेफ झोन मध्ये आणि त्यानंतर 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट झाल्यात. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. कदाचित काल ऑन स्क्रीन बरेच जण मॅच पाहत होते आणि काल आपण मयूर उबालेला मेहनत करताना पाहिलं विकेटवर. म्हणजे विकेट सारवली देखील जाते पोरांकडनं, परंतु घरचे देखील चकित आहेत की घरी एकही काम न करणारी आमची पोरं अगदी मैदानावर स्वतः मेहनतीनं काम करतात. हे क्रिकेटचं वेळच असं आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. आशिष पाटील अनुभवानं संपन्न असणारा प्रतिभावान खेळाडू, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधला एक जुना जाणता तारा सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. सुपर बॉलिंग, परंतु इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल, त्यामुळे पंच इशारा करतायत विजय बटाला सर. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर कनेक्ट होते. संघाची टोटल पोहोचली 35 या अंकावरती 35. अनिकेत या षटकातला अजून 1 बॉल शिल्लक आहे. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि विजयाकरता 12 या धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. फटका चांगला नाही म्हणता येणार कारण टायमिंग इथे प्रॉपर जुळू शकलं नाही. महत्वाच्या क्षणी अनिकेतनं केलाय वार. मिस्टर आशिष पाटील बलाढ्य आणि तितकाच प्रतिभावान खेळाडू मिस्टर आशिष पाटील तंबूच्या आसऱ्याला निघालाय. बॅट्समन आउट. 6 चेंडू आणि आता विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. दादा या, आपलं विनंती आहे आपणास की मुख्य क्रीडा मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय संदीपजी भोईर साहेब, त्यांना विनंती केली जाते की आपण या VIP डायस आपल्या प्रतीक्षेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आजचा खरं तर हा स्मृती दिन आहे आणि व्यक्ती जरी नसली तरी विचार नेहमी जिवंत असतो आणि खऱ्या अर्थानं अगदी त्यांच्या आयुष्यातली पहिली लढाई
बुऱ्हाणपूर ज्या दिवशी धुतलं खऱ्या अर्थानं, आणि तो पूर्ण मराठ्यांच्या इतिहासातला सगळ्यात मोठी ती रयतेच्या सुखासाठी केलेली स्वारी होती. त्यामुळे इथे वळूयात आपण मैदानाच्या आत. सागर आलेत. 6 चेंडू विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू विजयाकरता 12 धावा. एका बाजूला आंबोडा, एका बाजूला गोडगाव, एकाच विभागातील हे दोन संघ आहेत. आणि खरं तर भिवंडी आणि वसईचा जो मध्य भाग आहे, दोन तालुक्यांना जोडणारं जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रातील हे सगळे धुरंधर क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर सागर. 6 चेंडू आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. भूषण पाटील आणि त्याचा साथीदार धनंजय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल यष्टांच्या वरनं. चेंडूची मुवमेंट जर आपण पाहिली, त्यामुळे 5 चेंडू आणि आता विजयाकरता 12 या धावसंख्येची गरज आहे. निलेश, प्रश्नचिन्ह पडलाय की सागर पाटील हा इनफॉर्म फलंदाज होता, त्याला विकेटवर थांबणं गरजेचं होतं. जिथून सागर पाटील बाद झाला, गोडगाव संघासाठी कोणतीच गोष्ट शुभ घडू शकली नाही. सागर पाटीलनं दिलेला 19 धावांचा स्टार्टअप हाच गोडगाव संघाच्या यशाचं गणित ठरवणारा होता. परंतु आता शेवटच्या 5 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. प्रेशरमध्ये येऊन परफॉर्मन्स देणं हे साध्या खेळाडूचं काम नाही. त्यामुळे ज्याच्यामध्ये निर्भीडता आहे, ज्याच्यामध्ये धाडस आहे, तोच खेळाडू हे काम करू शकेल. 5 चेंडू आणि विजयाकरता 12 या धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. बॉलर पुन्हा एकदा सागर. 1 मोर डॉट बॉल. षटकाराच्या बाहेर जो पण प्रेक्षक कॅच घेईल त्याच्याकरता आई गावदेवी मित्रमंडळ मोठ्याचा पाडा यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज है. सभी दर्शकों के लिए ये खुशखबरी है. 6 के बाहर जो भी प्रेक्षक कैच लेगा उसके लिए 200 रुपए का नकद इनाम दिया जाएगा. बॉल चाललाय मिड विकेटला. प्रॉपर कनेक्ट केलाय. इथे केलाय वार. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार. 6 धावा. सभी दर्शकों के लिए एक खुशखबरी है. सिक्सर के बाहर जो भी कैच पकड़ेगा उसके लिए 200 रुपए का इनाम दिया जाएगा. प्रथमेश विदे ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय प्रथमेशजी विदे मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस आहे आणि मैत्रीसाठी काही पण अशी व्याख्या आहे. त्यामुळं प्रथमेश यांना आपण इथं आमंत्रित करूयात. संघाची धावसंख्या या 6 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही. बॉल तयार. फटका पहा 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये. व्हॉट अ कॅच. सुपर्ब. इट्स अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय, अद्वितीय. आणि हा कॅच नाही तर ही मॅच पकडली आहे त्यानं. 2 चेंडू आणि विजयाकरता मंडळाकडून या झेल करता 200 रुपयाचा कॅश प्राइस जे निश्चित देण्यात येईल. सुपर्ब कॅच. टांगा पलटी, घोडे फरार परफॉर्मन्स असंच म्हणावं लागेल. इथे आंबोडे संघाच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी 700 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणूनच म्हणतो ना की कोंडले विभाग हा दर्दी क्रीडा प्रेमींचा विभाग आहे. इथे अर्थकारणापेक्षा क्वालिटीला महत्त्व दिलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळालं. या झेल करता तब्बल 700 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. जवळजवळ निलेश षटकारच होता हा. म्हणजे असं वाटलं क्षणार्धा करता की आता गोडगाव संघ जिंकलाच, परंतु शेवटच्या क्षणी त्या खेळाडूचा हात आला. त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पाठवा. अनिकेत पाटील. व्हॉट अ कॅच. कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्या खेळाडू करता वाजल्या पाहिजेत. आणि सलाम आहे भावा तुला असंच म्हणावं लागेल आपल्या भाषेत. काय कॅच पकडलाय. कदाचित जेव्हा आज सोशल मीडियावरून ती रील व्हायरल होणार, कल्पेशजी ते काम तुम्ही कराल यात शंका नाही आम्हाला. सुपर्ब कॅच. मस्त. अगदी पहिल्याच षटकात या पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही
सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत. 4 धावसंख्या जी 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रतीक आणि त्याचा साथीदार धनंजय जो देखील दाखल झालाय. परंतु सागर कलात्मकता तो दाखवतोय. स्वतःचं कौशल्य स्वतःचा प्राणपणाला लावत असताना संघाच्या विजयाच्या इतिहासात इथून जर हा सामना जिंकला आंबोडे संघानं तर मग आज खरं तर सगळे आंबोडेकर त्या खेळाडूला डोक्यावर घेतील. सागर आणि अनिकेत पाटील ही 2 नावं असतील. परंतु घोडगाव संघ अजूनही जिद्दमय संघर्षाचा प्रवास इथून संपलेला नाही. 2 चेंडू 6 धावांची गरज. फुलटॉस पाठवलाय समोर आणि इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. चांगले प्रयत्न केले अनिकेत. सागर तुम्हाला सलाम आहे. राहुल विशेषतः तुमचं इथून कौतुक करूयात. आणि आंबोडे संघ जरी पराजयाच्या छायेत जरी गेला असला तरी आंबोडे संघाचं कौतुक केलंच पाहिजे. गोडगाव संघाचं अभिनंदन. जो षटकार ठोकला तो फलंदाज प्रतीक. चांगली बॅटिंग. मोक्याच्या क्षणी त्याने येऊन ठोकलंय म्हणजे त्याच्या धाडसाला सलाम करावा लागेल. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे गेलाय मॅन ऑफ द मॅच ते चालू आहे सध्या. कन्फ्युजन आहे.